मुद्द्याकडे मंडळी, श्रीकृष्णांनी एका करंगळीवर गोवर्धन पर्वत तोलून धरला होता। अगदी तशी तुमच्या माझ्या एका मतावर 140 कोटी लोकांची लोकशाही उभी आहे। इथल्या लोकशाहीनं आपल्याला ती चालवण्यासाठी मतदान नावाचं एक शक्तिशाली शस्त्र दिलंय, ज्याचं मोल देशातल्या गरीबातल्या गरीब, श्रीमंतातल्या श्रीमंत, कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पंथाच्या, सामान्यातल्या सामान्य माणसाचंही तेच आहे, जे देशाचे पंतप्रधान राष्ट्रपतींच्या मताचं आहे। देशाचं भवितव्य ठरवणाऱ्या याच मतांची चोरी झाल्याचा गंभीर आरोप करून राहुल गांधींनी देशात एकच खळबळ उडवून दिली आहे। राहुल गांधींनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली, त्यातून देशातल्या निवडणूक आयोगावर, इथल्या लोकशाही व्यवस्थेवर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। त्यांनी अनेक राज्यातल्या मतदार यादीत घोटाळा झाल्याचा दावा केला, काही आकडे दिले। दावा केला की महाराष्ट्रात 5 वर्षाच्या तुलनेत केवळ 5 महिन्यात अनेक पटींनी मतदारांची नोंदणी झाली। काही भागात मतदारांची संख्या संपूर्ण लोकसंख्येपेक्षा जास्त होती। राहुल गांधींनी आणखी एक दावा केला की आदित्य श्रीवास्तव नावाची एक व्यक्ती आहे, जी कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या 3 राज्यात मतदान करते। गुरपत सिंग डांग नावाची एक व्यक्ती आहे, जी 4 ठिकाणी मतदान करताना दिसली। एवढंच नाही तर एका 1 BHKच्या फ्लॅटमध्ये वेगवेगळ्या आडनावांचे तब्बल 80 मतदार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। जर हे सगळे आरोप खरे असतील तर खरंच लोकशाही व्यवस्थेत मतांची चोरी होतीये का, की संभ्रम निर्माण करण्यासाठी विरोधकांची ही शिरजोरी आहे? देशातील सगळ्यात मोठी संस्था आपली मतं जर सुरक्षित ठेवू शकत नसेल तर लोकशाही सुरक्षित कशी असेल? त्या संस्थेच्या निष्पक्षतेबाबत कुणी प्रश्न उपस्थित करत असेल, त्याच्यावर कुणी जर डाग लावत असेल तर ते डाग संपूर्ण लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे। भाजपनेही राहुल गांधींच्या आरोपांना जशास तसं उत्तर दिलं, पण सामान्य माणसाच्या मनात संभ्रम निर्माण करणाऱ्या आरोपांचं खंडन निवडणूक आयोगाकडून तातडीनं केलं जाणार आहे का? कारण हा प्रश्न सत्ताधारी विरोधकांचा नाहीये, आरोप प्रत्यारोपांचा तर अजिबात नाहीये। हा विषय लोकशाहीच्या अस्तित्वाचा आणि व्यवस्थेवरच्या तुमच्या माझ्या विश्वासाचा आहे। म्हणूनच याबद्दलचं मंथन आणि चिंतन आपल्याला करायचं आहे। पण या सगळ्यात राहुल गांधींच्या आरोपात तथ्य वाटतं का? आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आता आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी आहेत। काकासाहेब, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे आहेत। आपल्या सोबत ॲडव्होकेट अनिकेत निकम सुद्धा जोडले गेलेले आहेत। मी तिघांचंही स्वागत करतो आणि थोड्याच वेळात आपल्या सोबत भाजपचे आमदार निरंजन डावखरे या चर्चेत सहभागी होणार आहेत। खरं तर या चर्चेची सुरुवात मला निरंजन यांच्यापासून करायची होती। त्याचं कारण असं आहे, सत्ताधाऱ्यांच्यावर काल प्रश्नांची जी सरबत्ती करण्यात आली, जे संशय उपस्थित केले गेले, त्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून घेऊन मग चर्चा करायची होती, पण अजून ते जोडले गेलेले नाहीयेत। ते आल्यानंतर मी त्यांच्याकडे जाईन। पण आता मला काकासाहेब कुलकर्णी तुम्ही सांगा, नंतर सिद्धार्थ तुमच्याकडे येतो। आक्षेप काय आहे? का तुम्ही असं म्हणताय की इथं मतांची चोरी झाली आहे? चोरी झाली आहे म्हणजे नेमकं काय झालंय? आपण जर बघितलं तर काल विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुल गांधीजींनी 1 तास 11 मिनिटाची भली मोठी प्रेस काल त्यांनी घेतली। या प्रेसमध्ये त्यांनी पीपीटी सह ती प्रेस घेतली, पुराव्यानिशी प्रेस घेतली, हजारो कागदपत्र समोर ठेवून प्रेस घेतली। परंतु ही सगळी प्रेस घेत असताना त्या ठिकाणी अतिशय धक्कादायक आणि अतिशय चिंताजनक अशा बाबी त्या ठिकाणी उघड त्यांनी करून दाखवल्या। सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की या भारतामध्ये नरेंद्र मोदींनी ज्या द्वेषाने, ज्या ताकदीने ते सांगत होते की आम्ही 400 पार जाणार, परंतु लागलेला रिझल्ट हा अतिशय धक्कादायक होता। म्हणजे ज्या पद्धतीने ते सत्तेवर आले त्यातल्या 100 पेक्षा जास्त जागा या निश्चितपणे अडचणीच्या किंवा त्या 100 जागेमध्ये वोट चोरी झाल्याचं या ठिकाणी आत्ताच्या अहवालावरून सिद्ध होत आहे। आपण जर बघितलं तर देशभरातली अशी 100 ठिकाणं आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला मागच्या 4-5 महिन्यापूर्वी झालेलं मतदान आणि 4-5 महिन्यानंतर झालेलं मतदान, या दोन्हीतल्या मतदानाची तफावत जेव्हा आपण बघूया
ती अतिशय चिंताजनक आहे. एकंदरीतच मतचोरी हा केवळ निवडणूक घोटाळा नसून देशातलं संविधान, देशातली लोकशाही अशा पद्धतीचा एक घोटाळा करण्याचं पाप भारतीय जनता पार्टीने केलंय आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या तरुणाईला निश्चितपणे याचं उत्तर देणं हे अतिशय बंधनकारक आहे. आणि ठीक आहे. हा, मी येतो तुमच्याकडे. सिद्धार्थ आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, खरं तर हा मुद्दा तुम्ही पण उपस्थित केला होता. तुम्ही सुद्धा आक्षेप घेतला होता, निवडणूक आयोगाच्या बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले होते आणि तुम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. पण काय झालं? तुम्ही तर काहीच पुरावे देऊ शकला नाहीत असं म्हणत तिथं तुमच्यावर आरोप करण्यात आले. काय झालं? तुमच्या हातात काही पुरावे होते का? मग त्या पुराव्यांचं काय झालं? वंचित बहुजन आघाडीने 3 महत्वाचे प्रश्न ईसीआयला विचारले होते. हा. स्थानिक पातळीवर जे रिटर्निंग ऑफिसर आहे त्यांनाही विचारले होते. कायदेशीर आरटीआयचा आधार घेऊन विचारले होते आणि त्याला जे उत्तर आलेलं आहे ते अगदी नील म्हणावं अशा पद्धतीचं त्यांनी उत्तर दिलं. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकलं नाही. मी तुम्हाला प्रश्न सांगतो काय होते. आमचा पहिला प्रश्न होता की मतदान करण्यासाठी मतदाराला किती वेळ लागतो, एक वोट कास्ट होण्यासाठी लागणारा वेळ किती आहे. आमचा दुसरा प्रश्न होता की जे निर्वाचन अधिकारी आहेत, तिथले रिटर्निंग अधिकारी आहेत किंवा सुपरवायझर आहेत, त्यांनी 20 नोव्हेंबरला सायंकाळी 5 नंतर झालेलं मतदान जे आहे 5 ते 6च्या दरम्यान त्याची आकडेवारीची नोंद केली आहे का? म्हणजे एक्झॅक्ट त्या 1 तासात किती मतदान झालंय आणि जर ती नोंद केलेली असेल तर ती आकडेवारी काय आहे ती सांगा. आणि आमचा तिसरा महत्वाचा प्रश्न होता की 5/59 नंतर म्हणजे 6च्या पुढे जे मतदान झालंय ते मतदान नियमानुसार, कायद्यानुसार टोकन देऊन करून घेतलं जातं. 5/59 नंतर जी माणसं उभी असतात रांगेमध्ये मतदान केंद्राच्या त्या लाईनच्या आत, त्यांना रिटर्निंग ऑफिसर शेवटच्या माणसाला पहिलं अशा पद्धतीनं टोकन वाटप करतो आणि मग ते टोकन कलेक्ट करून ते मतदान घेतलं जातं, जेणेकरून नंतर आलेल्या लोकांना तिथे प्रवेश मिळू नये. 6 पर्यंत जे मतदान केंद्रात आले त्यांना ते मतदान करण्याचा अधिकार बजावता यावा, मग किती वेळ लागू द्या, पण टोकन देणं हे अनिवार्य आहे कायद्याने. ते दिल्या गेलंय का, त्याचं विवरण काय. केंद्रीय आयोगाला सुद्धा आम्ही कार्यालयामध्ये आरटीआय टाकला, त्यांनी सुद्धा याची कुठलीही माहिती आमच्याकडे नाही, कुठलाही अधिकृत डेटा आमच्याकडे नाही, हे उत्तर विलासजी दिलेलं आहे. जर 5 वाजेनंतर 76 लाख मतदान वाढत असेल आणि त्याचा कुठलाही डेटा आमच्याकडे नाही असं जर का खुद्द ईसीआय सांगत असेल, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सांगत असेल, तर ही निवडणूक गंडलेली आहे, लोकांना गंडवलेलं आहे, हे या ठिकाणी स्पष्ट होतं. त्याच्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रामध्ये कॅमेरे लावण्याचा या ठिकाणी प्रावधान आहे. तातडीने कायदे बदलले गेले, नियम बदलले गेले आणि या सगळ्या पुराव्यांना कुणी मागू नये किंवा ते देण्यात येण्याचे बंधन इथल्या यंत्रणेवर येऊ नये अशा पद्धतीची जी काही वाटचाल केली गेली त्याच्यावर आक्षेप घेत, मूळ या 76 लाख मतांवर आक्षेप घेत आमचे वंचितचे पदाधिकारी चेतन अहिरे यांनी मुंबई हायकोर्टामध्ये ती याचिका दाखल केली. बाळासाहेब स्वतः वकील म्हणून उभे राहिले. न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्यात त्यांनी आमच्यावर काहीही ताशेरे ओढू द्या, मात्र त्यात जे लूप होल्स आहे ते दुसऱ्या दिवशी आम्ही पत्रकार परिषदेतून सांगितलेत की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची प्रेस रिलीज आहे ऑथेंटिक, त्यांच्या वेबसाईटवर आलेली, ती आम्ही जोडली आहे. आणि कोर्ट काय म्हणतंय की केवळ एका वर्तमानपत्रात आलेल्या लेखाचा आधार घेऊन तुम्ही या ठिकाणी येत आहे. ज्या पिटिशनला जोडून दिलेली ईसीआयची इतकी मोठी महत्वाचा पुरावा असलेली प्रेस रिलीज, त्याच्याकडे कोर्ट स्वतः डोळे झाक करतंय. त्यामुळे हा सगळा जो काही मामला आहे हा लपवा छपवीचा मामला आहे, जनतेला फसवण्याचा मामला आहे. केवळ मतांचीच नाही, ही एक प्रकारे लोकशाहीची चोरी आहे. त्याच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात आता जाणार आहोत. बरं, सुप्रीम कोर्टात तुम्ही जाणार आहात, पण आता आपल्या सोबत निरंजन डावखरे आलेले आहेत. निरंजनजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. तुम्ही येण्याच्या पूर्वी काकासाहेब कुलकर्णींनी आणि सिद्धार्थ मोकळे यांनी इथल्या निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर आणि भाजपवर सुद्धा आरोप लावलेले आहेत. मतांच्या चोरीच्या संदर्भातला हा आरोप आहे. तुम्ही तर राहुल गांधींचे सगळे आरोप काल ऐकलेले असतील. खरंच या देशामध्ये सामान्य माणसाच्या मतांची चोरी झाली का? विलासजी, माझा आवाज येतोय आपल्याला? अगदी चांगला येतोय. हा, जे आता मतांच्या चोरीच्या संदर्भातला आरोप करतायत, मला खरं त्यांचं हा आरोपच हास्यास्पद वाटतो. कारण कुठेतरी बँगलोरचं उदाहरण द्यायचं आणि तिकडे चोरी झाली असा
म्हणतात, पण त्यांना मालेगाव लोकसभा मतदारसंघ दिसत नाही का? हम्म, मालेगाव मतदारसंघामध्ये एका विधानसभेमुळे ती लोकसभा काँग्रेस जिंकली, हम्म, मग त्याच्याबद्दल ते काहीच बोलत नाहीत. हा, म्हणजे नाच ना आहे अंगण तेढा. हम्म, स्वतः ज्यावेळेस आपल्याला अपयश येतं त्यावेळेस ईव्हीएम दोषी, त्यावेळेस इलेक्शन कमिशन दोषी. लोकसभेला यश भेटलं तर त्यावेळेस इलेक्शन कमिशन बरोबर होतं, त्यावेळेस ईव्हीएम बरोबर होतं. विधानसभेला आपण हारलो की हम्म, त्याच्यामध्ये यांच्यावर दोष द्यायचा. हा, खरं तर त्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. बर, त्यांच्यामध्ये, त्यांच्या संघटनेमध्ये, त्यांच्या नेतृत्व कुशलतेवरती आज खरं तर कुठेतरी या सगळ्यांमुळे त्यांना पराजय पत्करावा लागतोय का? आणि खरं तर ह्याला एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट लागते, की जर अपयश भेटलंय तर ते अपयश पचवण्याचीही आपल्याला शक्ती पाहिजे. आपण तेवढं स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवलं पाहिजे. बर, पण ते सतत कुठेतरी नेतृत्वहीन झालंय, हेच खरं तर त्याच्यामधनं दिसून येतं. आणि त्याच्यामुळे त्यावेळेस आपण दुसऱ्याकडे बोटं दाखवतो, हा, पण ते हे विसरतात की एक बोट ज्यावेळेस आपण दुसऱ्याकडे दाखवतो हा, त्यावेळेस 3 बोटं हे आपल्या स्वतःकडे होत असतात. आणि आपण सातत्याने राहुल गांधींचे जर स्टेटमेंट ऐकले तर कधी निवडणूक आयोगावर आरोप करणं, आता तर त्यांनी सुप्रीम कोर्टावर पण आरोप केलेला आहे. हम्म, स्वतः आता हे सुप्रीम कोर्टात जायचं म्हणतायत, पण त्यांचा सुप्रीम कोर्टावर विश्वास नाही. त्यांनी काल परवा स्टेटमेंट दिलंय सुप्रीम कोर्ट कोण होतं ठरवणारा इंडियन सिटीजन कोण आहे म्हणून. हा, आणि त्याच्यामुळे व्यवस्थेवरती सतत आरोप करण्याचं काम हे राहुल गांधींकडनं आपण गेले अनेक वर्ष हे बघतोय. पण व्यवस्थेवरती त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं देणं क्रमपात्र नाही का? प्रश्न क्रमांक 1. दुसरं, तर मालेगावमध्ये गडबड झाली असं तुम्हाला वाटतं, बरोबर? तुम्ही सुरुवातीलाच असं म्हणालात मालेगावमध्ये झालं ते त्यांना दिसत नाही. मालेगावमध्ये झालं तो एक भाग आहे, ते म्हणतायत कर्नाटकात झालं. आणि तुमचे नेते पश्चिम बंगालमध्ये म्हणतात की पश्चिम बंगालमध्ये सुद्धा मतांचा घपळा सुरू आहे. याचा अर्थ निवडणूक आयोगाच्या एकूणच सगळ्या कार्यपद्धतीवर जिथं विरोधक आहेत ते सगळे प्रश्न उपस्थित करतात, मग तुम्ही जिथं विरोधक ते पण उपस्थित करतात. खरंच निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही का? नाही, आयोगाच्या कामासंदर्भात ज्यावेळेस त्यांनी आरोप केलेले आहेत त्यावेळेस त्या संदर्भातले पुरावे हे त्यांनी ॲफिडेव्हिटवर दिलं पाहिजे असं स्वतः इलेक्शन कमिशन कडनं त्यांना पत्रही गेलेलं आहे. ते ॲफिडेव्हिटवर त्यांनी म्हणावं की बाबा हे असं असं झालंय आणि त्याचे पुराव्यासही द्यावं. प्रेस स्टेटमेंट देण्यापेक्षा आपण जबाबदार विरोधी पक्षनेता आहात, त्याच्यामुळे आपण कुठेतरी प्रेस स्टेटमेंट देऊन फक्त सनसनाटी निर्माण करणं. आणि खरं तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे विलासजी सांगतो, मला हे सातत्याने जाणवतंय. बिहार विधानसभेच्या निवडणुका आल्यात त्याच्यामुळेच हे स्टेटमेंट करायचं आणि बिहारमध्ये निवडणुकीमध्ये अपयश दिसतंय त्याच्यामुळे असं आपण बोलायचं जेणेकरून आपलं येणारं अपयश हे झाकलं जाऊ शकतं. हा त्यांचा प्रयत्न आहे. काकासाहेब कुलकर्णी ते म्हणतात केवळ राजकीय सनसनाटी निर्माण करण्यासाठी प्रेसमध्ये येऊन अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत. शपथपत्रावर द्यायला काय प्रॉब्लेम आहे? जर ढिगभर पुरावे तुमच्याकडे आहेत तर ते पुरावे न्यायालयामध्ये सादर करणं किंवा निवडणूक आयोगाच्या समोर सादर करायला प्रॉब्लेम काय आहे? शपथपत्रावर तुम्ही का देत नाहीत हा त्यांचा सवाल आहे. काकासाहेब, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? आवाज येत नाही आपला सर. विलास सर, आपला आवाज येत नाही. प्रश्न असा आहे, ते म्हणतात की केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी हे आरोप करण्यात आले, शपथपत्रावर द्यायला काय प्रॉब्लेम आहे? विलास सर, आपला आवाज तुटतोय. बरं, पुन्हा तुम्हाला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. अनिकेत निकम आपल्या सोबत आहेत. अनिकेतजी, आता जे आरोप करण्यात आले त्या आरोपांच्या नंतर या देशातल्या सामान्य माणसाच्या मनात एक प्रकारचा संभ्रम निर्माण केलाय. आता या संभ्रमाचं उत्तर निराकरण होणं गरजेचं आहे, कारण प्रश्न आपल्या लोकशाहीचा आहे, मताचा आहे, प्रत्येकाच्या अधिकाराचा आहे. सामान्य माणसाला प्रश्न असा पडला, याची तड कशी लागणार, यातलं सत्य कसं समोर येणार, पर्याय काय? विलासजी, जेव्हा कोणाला तरी वाटत असतं की मतांचा फेरफार झालेला आहे किंवा मतांची चोरी झालेली आहे, तर स्वाभाविकपणे त्या व्यक्तीने न्यायालयात जायला पाहिजे, न्यायालयात तशी स्वरूपाची याचिका केली पाहिजे. परंतु जेव्हा देशातले
काँग्रेसचे नेते राहुल गांधी प्रेस कॉन्फरन्सच्याच माध्यमातून फक्त लोकांना कुठेतरी सांगतात की इथे मतांची चोरी झाली आहे, तेव्हा प्रश्न असा उपस्थित होतो, 2 प्रश्न उपस्थित होतात. पहिला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ज्याला इलेक्शन बद्दल काही आक्षेप असेल तर त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे इलेक्शन कमिशनकडे, निवडणूक आयोगाकडे तो प्रतिज्ञापत्र सुपूर्द करावा लागतो आणि ऑन ओथ ॲफिडेव्हिटवर म्हणावं लागतं की अ ब क अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि ही मला वैयक्तिक माहिती आहे, हा माझा अभ्यास आहे. याचं कारण असं की जेव्हा तुम्ही ॲफिडेव्हिटवर एखादं स्टेटमेंट करतात तर तुम्ही त्याला बांधील होतात आणि जर निवडणूक आयोगाने याच्यात चौकशी केल्यानंतर हे आरोप खोटे निघाले तर तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल होत असतो, जो कॉग्निझेबल असतो, जो दखलपात्र होत असतो. नंबर 1 ची बाब. नंबर 2 ची बाब, जर खरोखर तुम्हाला आक्षेप असेल तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात याचिका दाखल करायला पाहिजे. ईव्हीएमच्या संदर्भात देखील गेल्या वर्षी अशा स्वरूपाची याचिका एकाने दाखल केलेली. सर्वोच्च न्यायालयाने त्यात स्पष्टपणे सांगितलं की ही याचिका बोगस आहे, याच्यात काही तथ्य दिसून येत नाही आणि ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केली. त्याचबरोबर आपण देखील बघितलेलं आहे की जर तुम्ही वारंवार, निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र, स्वायत्त, संविधानिक अशी संस्था आहे आणि जेव्हा तुम्ही संविधानिक संस्थेवरती असे आरोप करत असतील तर त्या आरोप करत असताना तुम्ही जबाबदारीपूर्वक हे आरोप केले पाहिजे. आणि तुमचा जबाबदारपणा कसा दिसून येईल, जेव्हा तुम्ही न्यायालयाचं दार ठोठावतात, तुम्ही न्यायालयात जात नाही, तुम्ही प्रतिज्ञापत्र दाखल करत नाही, फक्त मीडिया पुढे लोकांची दिशाभूल करण्यासाठी काहीतरी डेटा कलेक्ट करतात आणि तो मांडतात आणि सांगतात की चोरी झालेली आहे. आता मी मुद्दामून आपल्याला सांगतो की प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर वोटर लिस्ट जी असते ती ऑनलाईन इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर अवेलेबल असते. ही वोटर लिस्ट प्रत्येक कॅन्डिडेटला देखील दिली जाते. प्रत्येक ही वोटर लिस्ट तो कॅन्डिडेट ऑनलाईन पद्धतीने चेक देखील करू शकतो. आता काँग्रेसचे एवढे सर्व कॅन्डिडेट होते जे निवडणूक लढले, त्यांनी ही वोटर लिस्ट तेव्हा का नाही तपासली, तेव्हा त्यांच्या कसं लक्षात आलं नाही. त्याचबरोबर प्रत्येक पक्षाचा तिथे एजंट असतो. जर 5 किंवा 6 वाजेनंतर वोटिंग वाढली असेल किंवा वाढत होती, त्यांनी आक्षेप का नोंदवले नाही, त्यांना आक्षेप नोंदवता येतात, त्यांना त्या संदर्भातले ऑनलाईन कंप्लेंट करता येतात. राहुल गांधींनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अशी कुठलीही ऑनलाईन कंप्लेंट दाखवले का की ज्याच्यात काँग्रेसचे पोलिंग एजंट असतील किंवा काँग्रेसचे जे कॅन्डिडेट्स होते त्यांनी ऑनलाईन कंप्लेंट केली, इलेक्शन कमिशनकडे त्या संदर्भातली तक्रार दाखल केली, तर तशा संदर्भाचा कुठलाही पुरावा नाही. आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे की संपूर्ण ही जी सिस्टीम आहे निवडणूक आयोगाची, ही एक अतिशय इम्प्रूव्ड आणि क्वालिफाईड सॉफ्टवेअर हे त्या सिस्टीम मध्ये आहे आणि या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हे चालत असतं आणि हे रिअल टाइम डेटा फीड होत असतो. त्यामुळे फक्त आरोप करायचे, परंतु त्या आरोपांना पुष्टीदायक पुरावा जो तुम्ही कोर्टात सादर केला पाहिजे तो तुम्ही करत नाही, प्रतिज्ञापत्र देत नाही. त्यामुळे खरोखर तुम्हाला फक्त देशाच्या लोकांची दिशाभूल करायची आहे का, हा यक्ष प्रश्न उपस्थित राहतो. ठीक आहे काकासाहेब, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय आता. सिद्धार्थजी, मी येतो तुमच्याकडे, पण मला काकासाहेबांचं मत घ्यायचं. काकासाहेब, तुम्हाला आवाज आला नसेल, सवाल हा आहे, जर तुमच्याकडे एवढे सगळे पुरावे आहेत जे माध्यमांच्या समोर मांडले गेले, प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळं देशाच्या समोर ठेवलं गेलं, मग ते प्रतिज्ञापत्रावर सादर का केलं जात नाहीये? राहुल गांधी त्याच्यासाठी घाबरतायत का? कारण मग जबाबदारी येईल आणि उद्या कारवाईला सामोरं जाऊ लागू शकतं खोटे ठरले तर, ही भीती आहे का? काय असं नेमकं आहे? मग न्यायालयाचं दार ठोठावणं हा पर्याय नाही का? का प्रतिज्ञापत्र दिलं जात नाही हा सवाल आहे सत्ताधाऱ्यांचा. मुळात घाबरण्याचं काही कारणच नाही. कर नाही त्याला डर कशासाठी? लक्षात या, घाबरलेले आहेत भाजपचे लोक. ज्या पद्धतीनं आमचे सगळे प्रश्न निवडणूक आयोगाला होते त्याची उत्तरं निवडणूक आयोगाने येणं अपेक्षित असताना भाजपाचे लोक तुटून पडून उत्तर देत आहेत. याचा अर्थ काय? म्हणजे निवडणूक आयोग म्हणालात ना भाजपनं चोरी केली म्हणून, आता त्यांना तर द्यावं लागेल नव्हतं. ऐका, चोरी केली भाजपनं जर मी हे म्हणत असलो तर मी प्रश्न विचारत निवडणूक आयोगाला. आमच्या प्रश्नांची उत्तर देणं निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे. परंतु निवडणूक आयोग उत्तर न देता भाजपचे लोक का तसं उत्तर देत आहेत, याचा अर्थ काय घ्यायचा आम्ही? नंबर 1. नंबर 2, काल राहुल गांधींनी काल बेंगलोरच्या मुनिरटी गार्डन मधल्या घर क्रमांक 35 मधलं उदाहरण सांगितलं. त्या घरामध्ये एकाच घरामध्ये 80 मतदाराची नोंद असल्याचं त्यांनी सांगितलं. पण मला या ठिकाणी जबाबदारीवर सांगायला आवडेल विलासजी, एका मोठ्या न्यूज चॅनलच्या एका पत्रकारांना व्हेरीफाय ते करायचं ठरवलं. त्यांच्या टीमनं त्या घरी गेलं. त्या घरी गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं ते घर 1 RKचं आहे. त्या एका 1 RKच्या घरामध्ये 3 पेक्षा जास्त लोक राहूच शकत नाहीत. परंतु मतदार यादीमध्ये त्या ठिकाणी 80 पेक्षा जास्त
मतदारांचं पत्ता त्या ठिकाणी त्या घर नंबर 35 असं नमूद केलेलं आहे. म्हणजे अशी अनेक उदाहरणं मला या ठिकाणी देता येतील. हे सगळं बघता बनावट, ऐका मला बोलू द्या सर, माझी बाजू आणणं होऊ द्या. हे सगळं बघता निश्चितपणे काल दिलेलं पीपीटी प्रेझेंटेशन असेल, काल दाखवलेली कागदपत्र असतील, कालचा सगळा पुरावा असेल, हे जर तुम्हाला मान्य नसेल तर निश्चितपणे लोक न्यायालयामध्ये, लोकांच्या न्यायालयात आम्हाला जायला आवडेल. आणि नंबर 2 ची गोष्ट मगाशी निकम साहेब बोलत होते ते मी ऐकलं. आज बेंगलोरमध्ये आज आमच्या काँग्रेस पक्षाकडनं त्या ठिकाणी आम्ही शपथपत्र दाखल केलेलं आहे. तुम्ही माहिती घ्या. आज आम्ही ते दाखल केलेलं आहे. त्यामुळं कोणत्याही कारवाईला आम्ही अजिबात घाबरणार नाहीत. घाबरायची वेळ आली भाजपावरती, ज्यांनी मतचोरी केलेली आहे अशा सगळ्या सिस्टमला घाबरण्याची वेळ आलेली आहे. काकासाहेब एक प्रश्न त्यांनी आता सांगितलं, अनिकेतजींनी असं सांगितलं की जेव्हा ही यादी येते आणि आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे ती यादी तेव्हा उमेदवाराला दिली जाते, तुम्ही गाफील राहिलात का? आणि ते गाफील राहिल्यानंतर आता त्याची स्टडी करून आपण कुठे चुकलो त्या स्टडीमध्ये तुम्हाला हे आढळलं का? मग ह्या चुका सगळ्या समोर येत आहेत का? आणि माझा मूळ प्रश्न एकच आहे, दुखणं डोक्याला आणि बाम गुडघ्याला. म्हणजे आम्ही प्रश्न रोज तुम्हाला काय विचारतोय की वोटचोरी झालेली आहे, आमचा आक्षेप या कामावरती आहे, याच्यावरती निवडणूक आयोगानं उत्तर देणं बंधनकारक आहे. मात्र ते आम्हाला वेगळ्या पद्धतीने दिशाभूल करतायत. मुळात आमच्या प्रश्नाला बदल देण्याचं काम ही सगळी लोक मंडळी करतायत. आमचा प्रश्न काय की 5 प्रकारे मतचोरी होऊ शकते. आम्ही ते काल पुऱ्या वेळी सिद्ध केलं. बनावट मतदार असतील, खोटे पत्ते असतील, एकाच पत्त्यावर अनेक मतदार असतील, अवैध फोटोचा वापर असेल किंवा फॉर्म नंबर 6 याचा गैरवापर, अशा 5 पद्धतीनं 1 लाख मतं वाढवण्याचं पाप या सरकारनं जे केलंय, आमचा आक्षेप मूळ त्या प्रश्नावरती आहे. ठीक आहे, त्याच्यावर लोक खुलासा करतायत, ती खुलासा दुसऱ्या प्रश्नावर करतायत. बरं निरंजनजी, मूळ उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरती प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही, दुसरंच बोलत राहायचं आणि त्या प्रश्नाला बगल द्यायची, हा तुमच्यावरचा आरोप आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर समजा निवडणूक आयोगाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील किंवा काही घोळ झाला असेल तर त्याचं निराकरण होणं लोकशाहीच्या दृष्टीनं महत्त्वाचं नाही का? त्याचं उत्तर जनतेला मिळायला नको का? विलासजी, मी सर्वात पहिले तर काकासाहेबांनी जे वक्तव्य केलं की दुखणं डोक्याला आणि बाम गुडघ्याला, या मताशी मी त्यांच्या पूर्णपणे सहमत आहे. आणि हे खरं तर त्यांनी काँग्रेसच्या त्यांच्या नेतृत्वालाच विचारलं पाहिजे की प्रॉब्लेम आपला इंटरनल आहे आणि आपण इलेक्शन कमिशनकडे बोट दाखवतोय. त्याच्यामुळे दुखणं त्यांचं कुठे आहे आणि ते कुठे बाम लावतायत, हा खरं तर त्यांनी स्वतः काँग्रेसच्या नेतृत्वाला प्रश्न विचारला पाहिजे. काकासाहेब, आपण बोललात त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी ऐकलं. थोडंसं मी बोलतो तेवढं आपण ऐका की याच्यामध्ये पहिले महाराष्ट्रामध्ये राहुलजींनी स्टेटमेंट केलं की 75 लाख मतांची चोरी झाली. नंतर सांगितलं 1 कोटी मतांची चोरी झाली. त्याच्यामुळे सातत्याने त्यांचं बदलतं स्टेटमेंट हेच दाखवतंय की त्यांच्याकडे कुठल्याही गोष्टीचं म्हणजे वेग स्टेटमेंट द्यायचं ही त्यांची भूमिका झालेली आहे. त्याचबरोबर विलासजी, माझा एक प्रश्न आहे की मला सांगा, एवढं सोपं आहे का 1 लाख लोक समजा एका ठिकाणी मी आणून ठेवले आणि आजूबाजूच्या लोकांना समजणार नाही की बाहेरची लोक आलेत? बोगस वोटिंग करायला किती मेहनत लागत असेल. जर त्या तिकडे मी बोगस आयडेंटिटी केली असेल तर त्या तिकडे तेवढी लोक आणणं, असं यांचे बूथ प्रमुख त्या तिकडे नव्हते का? ज्या दिवशी मतदानाच्या दिवशी मी विचारतोय, चला ठीक आहे, मी असं समजतो की ज्यावेळेस मतदान नोंदणी चालू होती त्यावेळेस दुर्लक्ष झालं असेल. ज्यावेळेस खुद्द मतदान चालू आहे त्यावेळेस आपला बूथ प्रमुख, त्यांच्या पक्षाचा बूथ प्रमुख त्या तिकडे होता की नव्हता? आणि त्याच्यामुळे जर त्या तिकडे दुबार नावं येत असतील तर ती दुबार नावं त्यांना दिसली नाहीत का? खोटी नावं आली त्यावेळेस त्यांना दिसली नाहीत का? त्याच्यावरती त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं नाही का? आणि जर ऑब्जेक्शन घेतलं तर मग त्याच्यामध्ये कारवाई झालीच असणार. नाही झाली तर मग का पुढे त्यांनी त्याच्याबद्दल वाच्यता केली नाही? त्याच्यामुळे फक्त काहीतरी खोटे स्टेटमेंट करणं. माझा एक प्रश्न सोपा आहे की जी एक सोपा प्रश्न आहे की आता बिहारमध्ये जी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन चालू आहे त्याला हे सपोर्ट करतात का? त्याला ते सपोर्ट नाही करत, त्याला विरोध करतात. मग एका बाजूला आपण मतांची चोरी झाली असं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला ज्या जिकडे मतदार यादी तपासणी चालू आहे त्याला विरोध करायचा. महत्वाचा मुद्दा मी विचारतो निरंजनजी, मी विचारतो, बघा, जर निवडणूक आयोगाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये घोटाळा झाला असं वाटत असेल आणि त्या घोटाळ्याच्या संदर्भात तो होऊ नये
आणि ज्यांनी ज्यांनी डबल नावं घेतलेली आहेत, बोगस वोटर आहेत, ती काढण्यासाठी जर प्रक्रिया राबवली जाते, बिहारमध्ये त्याला सर म्हणून ओळखलं जातं, मग त्या प्रक्रियेला विरोध करायचा, चितपण आपली पटपण आपली, असं होत नाहीये का सिद्धार्थजी? विलासजी, मला निरंजन डावकर यांनी खूप चांगला मुद्दा पुढे आणलेला आहे, त्यावर आधी बोलायचंय. येतो काकासाहेब, काकासाहेब 2 मिनिटं फक्त. निरंजन डावकर जे आता म्हणालेत की 1 लाख माणसं आणली ती कोणाला दिसणार नाहीत का, मग तिथे एजंट असतात त्यांना लक्षात आलं नाही का ही बाहेरची माणसं वगैरे, अतिशय बरोबर आहे. मुळात वंचित बहुजन आघाडीने संध्याकाळी 5-6 नंतर वाढलेल्या मतदानाच्या आकड्यावर जो आक्षेप घेतलाय, तो या आधारे आम्ही पहिल्यांदा आक्षेप घेतला किंवा आम्हाला संशय आला की आमचे बूथवर असलेले कार्यकर्ते सांगतात की आमच्याकडे तर काही गर्दी नव्हती, आमच्याकडे तर रांग नाही लागली. मग आमचं म्हणणं होतं की हे मतदान झालंय कुठं, नेमके कुठले बूथ आहेत की जिथे रात्री उशिरापर्यंत रांगा लागल्यात, जिथे इतकं लाखाने मतदान वाढलेलं आहे, हे बूथ नेमके कोणते आहेत, हे मतदान वाढलंय कुठं? कारण माणसं तर आमची जिथं असलेली माणसं सांगतायत की अशी काही आमच्याकडे गर्दी नव्हती, एवढं काही मतदान संध्याकाळी झालेलं नाहीये. मग जर माणसं तिथं नसतील तर याचा अर्थ हे मशीन मेड आहे का? ही जी काही आता निवडणुकीचा निकाल आहे, हा मशीन मेड निकाल आहे का? हा आमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता, ही संशय. सगळ्यात महत्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगतो, एक कॉमन फॅक्टर, जो पक्ष सत्तेत असतो तो छातीटोकपणे म्हणतो की ईव्हीएम मध्ये घोळ नाहीये आणि जे काही चाललंय ते अतिशय योग्य आहे. 2000 सालापासून 2002-3 पासून बाळासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रातले एकमेव नेते जे या मशीनवरती आक्षेप घेत आहेत, सातत्याने रस्त्यावरची लढाई लढताय. आणि आता आम्ही जे भाजपचे दोन्ही प्रवक्ते सांगतायत की न्यायालयात जायला पाहिजे, तर वंचित बहुजन आघाडी हा एकमेव देशातला पक्ष आहे जो न्यायालयात गेला आणि या सगळ्या ज्या काही चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी दिसत आहेत त्याच्यावरती जाब विचारला. निवडणूक आयोग उत्तर द्यायला तयार नाही आणि न्यायालय ते उत्तर घ्यायला तयार नाही. ही हायकोर्टातली परिस्थिती आहे. न्यायालयासमोर ठेवलेले मुद्दे जे त्याच्याकडे दुर्लक्ष करून भलत्या मुद्द्यांवरती निकाल दिला जातोय, त्याच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणारच आहोत. पण एक महत्वाचा मुद्दा सांगतो, 17 जानेवारी रोजी बाळासाहेब आंबेडकर यांनी देशातल्या सगळ्या विरोधी पक्षांना, विशेषतः राहुल गांधी यांना पत्र लिहिलं, खरगेजी यांना पत्र लिहिलं की आम्ही हे जी न्यायालयीन लढाई लढतोय, या न्यायालयीन लढाईमध्ये आपण सगळेजण जर एकत्र आलो आणि तुम्ही पण याच्यात पार्टी बनलात, तुम्ही सुद्धा यात सहभागी झालात, तर आपण सगळे मिळून जर ही लढाई लढलो तर हा जो काही घपला, हा जो काही घोटाळा केला जातोय या सगळ्या लोकशाही प्रक्रियेमध्ये, तो आपण थांबवू शकतो. या पक्षांनी आमची साथ दिली नाही. आजही संधी आहे. आजही बाळासाहेब म्हणतायत की आता जेव्हा आम्ही सुप्रीम कोर्टात जातोय तेव्हा तरी राहुल गांधीने किंवा काँग्रेसने पार्टी बनावं आणि न्यायालयाच्या पटलावर त्यांच्याकडे जे काही आहे ते आणावं, जेणेकरून न्यायालयाच्या माध्यमातून हा प्रश्न सुटणार आहे. रस्त्यावरची जनतेसोबतच्या ज्या काही गोष्टी त्या कराव्या लागतील ते मान्यच आहे, मात्र जनतेच्या न्यायालयात निकाल देऊन ईसीआय बदलणार नाहीये. ईसीआय बदलणार कुठे? जिथे न्यायालयाचा निकाल येईल आणि न्यायालयासाठी आपल्याला त्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं लागणार आहे. त्यामुळे आज आम्ही पुन्हा आवाहन करतो की तुम्ही या न्यायालयात सहभागी व्हा. त्यांच्या सोबत जाऊन न्यायालयीन लढाईची तुमची तयारी आहे का? अनिकेतजींनी सुद्धा ते सांगितलं, तुम्हाला जर या संदर्भामध्ये दूध का दूध पाणी का पाणी करायचं असेल तर तुम्हाला न्यायालयात जावं लागेल, याचिका करावी लागेल. विलास सर, निश्चितपणे आज आम्ही न्यायालयात, आज आम्ही शपथपत्र त्या कर्नाटकामध्ये दाखल केलेलं आहे. नंबर 1. नंबर 2, डावकरे साहेबांच्या प्रश्नावरती उत्तर देतो आणि मी पुन्हा इकडे येतो. डावकरे साहेब मागाशी सांगत होते, डावकरे साहेब माझ्या मैत्रिणी 2 वेळा त्यांनी निवडणूक लढवलेली आहे. 5 वाजेपर्यंत मतदानाची स्पीड काय होतं आपण सगळ्यांनी महाराष्ट्रात बघितलेलं आहे. 3 वेळा म्हणताय संध्याकाळी, तर मला 1 मिनिट बोलू द्या. जेव्हा संध्याकाळी 8-9 वाजता प्रायमरी आकडे यायला लागले आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा निवडणूक आयोगाकडनं, निवडणूक अधिकाऱ्याकडनं जे आकडे यायला लागले, या आकड्यामध्ये 6 ते 8% भरक पडायला लागला. तुम्ही सगळ्यांना आठवा, म्हणजे ऍक्च्युअल मतदाना दिवशी संध्याकाळी 9-10 वाजता सगळ्या बूथवरचे जे आकडे कलेक्ट होतात त्याची आकडेवारी आणि दुसऱ्या दिवशी कलेक्टर जिल्हा कार्यालयाकडनं आलेली आकडेवारी, या दोन्ही आकडेवारी आपण मॅच करता 6 ते 7% फरक यायला लागला. मग हे संध्याकाळी 5 नंतर वाढलेले मतदार आले कुठनं? हा आमचा मूळ आक्षेप आहे. मग काकासाहेब मला सांगा ना, काकासाहेब फक्त एक प्रश्न, बिहारमध्ये निवडणूक आयोगानं मोहीम हाती घेतली बोगस वोटर बाजूला काढण्याची, त्याला तिथं विरोध करायचा, ते सुसूत्रीकरण होतंय तर त्याला विरोध करायचा आणि इकडे पुन्हा म्हणायचं की आता मतदार मध्ये घोळ आहे. हे 2 कॉन्ट्राडिक्टरी असं नाही वाटत? बघा, एक लक्षात घ्या सर, मुळात आम्ही जो काल राहुल गांधीजींनी काल जी मतचोरीवर आवाज उठवला, तो मुळात कर्नाटक आणि महाराष्ट्र बेसमधला आवाज. माझं म्हणणं कालपासून तेच आहे. मी कालपासून अनेक चॅनलला हे बोलतोय, आमच्या मूळ मुद्द्यावरती उत्तर हे लोक द्यायला तयार नाहीत. आता डावकरे साहेबांना मी प्रश्न काय विचारला की मतदार कसे वाढले, तर त्यांचं उत्तर काय, बूथ तर तुम्ही नव्हता का, पोलिंग नव्हते का? मुळात काँग्रेसचा आणि काँग्रेस सगळं इतर विरोधी पक्षांचा आक्षेप एकच आहे, 5च्या नंतर 74
लाख मतं वाढली कसं काय याच्यावर बोला ना तुम्ही. यावर उत्तर देत नाही. काकासाहेब डायव्हर्ट करण्याचं काम काँग्रेस का करते तुम्ही? त्या बूथवर झालेलं मतदान किती आहे, किती मतदान झालं, किती लोकांनी मतदान केलं, त्याच्यानंतर समरी रिपोर्ट असतो त्याच्यावर सही करतात ना सगळे तिथं असलेले लोक तुमचे. तर मी तेच सांगतोय संध्याकाळी 9-10 वाजता जेव्हा मतदान संपतं, तुम्ही हे माहिती प्रोसिजर माहिती घ्या. 9-10 वाजता जेव्हा सगळं संपतं त्या दिवशीची दिलेली आकडेवारी आणि दुसऱ्याशी रिवाईज आकडेवारी जी दिली जाते जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडनं त्याच्यामध्ये 6 ते 7% फरक पडला. अनेक ठिकाणी उत्तर पडली की रांगा होत्या, मतदान वाढलेलं आहे. मग वाढलेलं मतदान कुठं होतं? वाढलेलं मतदान आले कुठं? ठीक आहे, तुमचा तो आक्षेप आहे. आता अनिकेतजी मला सांगा, देशाच्या लोकशाही चालवण्यासाठी आपल्याला हे मत किती महत्वाचं आहे वेगळं सांगायची गरज नाहीये, पण आपण दिलेलं मत सुरक्षित आहे की नाही, ते त्याच व्यक्तीला जातंय की नाही, ते चोरीला जातंय, दुसरीकडे जातंय, काय होतंय याच्याबद्दलचा संभ्रम आज देशवासियांच्या मनात जर निर्माण झाला असेल तर निवडणूक आयोगाची ही जबाबदारी नाहीये समोर येऊन त्याच्याबद्दलचं क्लॅरिफिकेशन द्यायची. हे 80 मतं एका 1 BHK फ्लॅटमध्ये कशी आली, कशी 4 लोक 4 राज्यांमध्ये मतदान करतायत, हे जे मूलभूत सवाल आहे त्याचे उत्तर नको द्यायला? निश्चित विलासजी, असा जेव्हा संभ्रम जाणीवपूर्वक निर्माण करण्यात येत असेल तर मला असं वाटतं की त्यामुळेच निवडणूक आयोगाने देखील राहुल गांधी यांना स्पष्टपणे कळवलं आहे की तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते प्रतिज्ञापत्रावर बोला. आणि याचा अर्थ असा आहे की त्यांनी प्रतिज्ञापत्रावर ते सर्व लिहून दिलं की निवडणूक आयोग पुढची कारवाई करेल ती करेल. परंतु आता जे काकासाहेब देखील बोलत होते की मतदान वाढलं कसं, आता जर आपण 2004 ची लोकसभेची निवडणूक बघितली आणि 2004 ची महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक बघितली तर मतदारांच्या संख्येत वाढ तेव्हा देखील झालेला आहे. तसंच 2009 मध्ये देखील झालंय आणि दोघी वेळेस काँग्रेसच सत्तेत आली होती. त्यामुळे मतदार वाढत असतात, नवीन मतदार जुळले जातात, 18 वर्ष पूर्ण केले की नवीन वोटर्स ऍड होतात, फॉर्म 6 भरून त्यांना ऍड करता येतं. आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे वोटर लिस्ट ही इन ऍडव्हान्स पब्लिश होत असते वेबसाईट वरती. कधी ऑब्जेक्शन घेतलेच नाही. त्याच्यात पण एक आक्षेप मांडला, ते फॉर्म 6 ने नवे मतदार जोडले जातात, त्याच्यामध्ये 90-95 वर्षाचे लोक कसे जोडले गेले हा एक राहुल गांधींचा सवाल होता. खरं तर आपल्याला वेळ कमी पडला. नाही आता त्याला विलाजी एकच उत्तर देतो की जे लोकांनी मतदान आयुष्यभर केलं नसेल किंवा त्यांना असं वाटलं असेल की मतदान करायची काय आवश्यकता आहे, परंतु मोदीजींच्या नेतृत्वात संपूर्ण देशाला मतदानाचं महत्व लक्षात आल्यानंतर प्रत्येक जण उत्स्फूर्तपणे मतदान करण्यासाठी तयार झाला. आता एखादा व्यक्ती 80 वर्षाचा आहे, 85 वर्षाचा आहे, त्याला मतदान करायचं असेल, तो त्याच्या आयुष्यातला पहिला मतदान असेल, त्याला आक्षेप घेण्याचं काय कारण? याच्यावरती अनेक बाजू. वेळ माझा संपलेला, माफ करा, वेळ संपलेला आहे. पण या मुद्द्यावरती मंथन चिंतन होत राहणं गरजेचं आहे. आज काही मुद्दे चर्चेला नक्की आपण घेतले आणि त्या प्रश्नांची उत्तरं दोन्ही बाजूने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि काहीतरी यात स्पष्टता येते का प्रयत्न केला, पण नाही, अजून याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. प्रेक्षकांचं काय मत या सगळ्यातनं निर्माण झालेलं आहे, जी सगळी परिस्थिती कालपासून आहे त्यानंतर मतचोरीच्या राहुल गांधींच्या आरोपात तथ्य वाटतं का? 87% लोक होय म्हणतायत. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय, लोकांच्या मनात संशय निर्माण झालाय. निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे आता ही की हा सगळा संभ्रम दूर करणं, कारण मी दिलेलं मत कुठे चाललंय हे मला कळलं पाहिजे, ही आज देशवासियांची भावना. आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.